नमस्कार, मी स्वाती सकपाळ. आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले, आमचा पक्ष मराठा आघाडी पूर्णपणे आयशा अपार्टमेंट गृहनिर्माण संस्था यांच्या सोबत आहे आणि यांना न्याय दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. आपण पाहत असलेली हीच ती बेलापूर शहाबाद सेक्टर 19 येथील आयशा अपार्टमेंट सहकारी गृहनिर्माण संस्थेची इमारत, ज्यामध्ये 29 कुटुंबीय राहत आहेत. मात्र नवी मुंबई महानगरपालिकेने सीसी दिलेली ही इमारत अनधिकृत असल्याची जाग बेलापूर अ विभागाच्या विभाग अधिकाऱ्याला आली आहे. आयशा अपार्टमेंट सहकारी गृहनिर्माण संस्था या सोसायटीमध्ये एकंदरीत 29 सभासद राहत आहेत आणि ही इमारत अनधिकृत ठरवण्याचं काम बेलापूर विभागाचे अधिकारी करत आहेत. एक स्ट्रक्चर रिपोर्ट आहे, ती धोकादायक पण असू शकत नाही, कारण आर्किटेक्टचा रिपोर्ट आहे ती C2A मध्ये कॅटेगरीमध्ये मोडते. त्याच्यामध्ये धोकादायक पण होणार नाही आणि अनधिकृत ह्यासाठी होणार नाही की महानगरपालिकेने 2001 मध्ये ह्या इमारतीला CC दिली होती. मग त्यांना फक्त आता OC नाही आहे. फक्त OC नाही आहे ह्या जर कारणावरून ते जर अनधिकृत ठरत असेल तर ही गोष्ट चुकीची. म्हणजे 29 जे कुटुंब आहेत ते रस्त्यावरती येतील. याच्यामध्ये काही लोक सेवानिवृत्त लोक राहतात, तर काही व्यावसायिक लोक राहतात. मग जाणून बुजून ह्या बिल्डिंगलाच टार्गेट केलं जातं. आयशा अपार्टमेंटमध्ये राहत असलेल्या नागरिकांनी आपल्यावर होत असलेल्या अन्याय विरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाकडे दाद मागितली आहे आणि त्यांच्या मदतीकरिता RPIचे मराठा प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मिरजे हे धावून आले आहेत. तिथले सगळे रहिवासी आणि सगळी लोक आमच्याकडे आली होती. त्यांनी आम्हाला सांगितलं की आमच्यावरती अन्याय होतोय, आठवले साहेबांना ते सगळे भेटणार आहेत. तर साहेबांना पण आम्ही एक निवेदन दिलेलं आहे. तसं आम्ही स्टार्टिंगला त्यांना सांगितलं की तुम्ही एक नगर रचना विभाग नवी मुंबई महानगरपालिका त्यांना एक पत्र द्या की आम्हाला OC घेण्यासाठी काही वेळ द्या. त्याप्रमाणे त्यांनी एक पत्रही त्यांना दिलेलं आहे. त्यांचा पत्रव्यवहार चाललेला आहे. तरी स्थानिक वॉर्ड ऑफिसर त्यांना जाणून बुजून त्रास देण्याचं काम करत आहे. विशेष म्हणजे नवी मुंबई मनपाकडून CC मिळालेल्या तब्बल 500हून अधिक इमारती बेलापूर अ विभागात उभ्या आहेत. त्यामुळे याच इमारतीला टार्गेट का केलं जात आहे, अशा प्रश्न यावेळी बाळासाहेब मिरजे यांनी उपस्थित केला. त्याचप्रमाणे ह्या बेलापूर विभागामध्ये ज्या वॉर्ड ऑफिसच्या ज्या अंडरमध्ये ही त्यांची लिस्ट आहे महानगरपालिकेची. एकंदरीत 500 ते 600 ज्या इमारतींनी CC घेतलेली आहे आणि OC घेतली नाही अशा इमारती आहेत. मग ह्या आयशा अपार्टमेंटवरतीच का ह्या वॉर्ड ऑफिसरचा डोळा आहे आणि याच्यावरतीच का कारवाई, असं आमचं म्हणणं आहे. बेलापूर शहाबाज गावामध्ये कोणतीही CC नसलेल्या अनेक अनधिकृत इमारती उभ्या होत आहेत. मात्र या अनधिकृत इमारतींवर कोणतीही कारवाई न करता CC असलेल्या आयशा अपार्टमेंटमधील 29 कुटुंबांना रस्त्यावर आणण्याचं काम नवी मुंबई मनपाचे विभाग अधिकारी करत असल्याचा आरोप यावेळी बाळासाहेब मिरजे यांनी करत या नागरिकांना न्याय मिळवून देण्याकरिता RPI मराठा आघाडी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचं याप्रसंगी म्हटलं आहे. शहाबाज गावामध्ये अशा प्रकारच्या म्हणजे आता हे तर आयशा अपार्टमेंट जी सहकारी संस्था झालेली आहे ही 12.5% सिडको दिला प्लॉटवर झालेली आहे आणि ह्या बाकीच्या इमारती आहेत दुसऱ्या, तर त्या तर अनधिकृत बांधतात. त्या गावठांमध्ये म्हणजे पूर्णपणे तिथे बिल्डर आणि दलाल लोक चोरी करतात. मग त्याच्यावरती कारवाई का करत नाहीत? ही लोक हे कुटुंब रस्त्यावर आणण्याचं काम तिथले स्थानिक वॉर्ड ऑफिसर करत आहे, असं आमचं ठाम मत आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले, आमचा पक्ष मराठा आघाडी पूर्णपणे आयशा अपार्टमेंट गृहनिर्माण संस्था यांच्या सोबत आहे आणि यांना न्याय दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. कॅमेरामन इक्बाल शेखसह पल्लवी केदार, जनादेश वृत्तवाहिनीकरिता.